महिला मंडळ, युवक मंडळ यांना विनंती करण्यात येते, महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. की आपण संपन्न व्हावा. ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब आपण या ठिकाणी स्थानापन्न आहोत. त्याचप्रमाणे त्यांच्या समेत जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, या विभागातील सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सर्वांचं नवशे ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो. मी विनंती करतो मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो, आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब मंत्री महोदय यांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं असं मी आपल्याला विनंती करतो. आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी स्वागत होते. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. आदरणीय मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. आज संपूर्ण देशभर महाशिवरात्रीचा उत्सव त्या आपल्या या बेणेश्वर महाराजांचा आज हा महाशिवरात्रीचा उत्सव त्या शंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होतो. गणराया पार्वती मातेच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब,
आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले रमेश मोरे असतील, पत्रद असाल, सुजित शिंदे असाल, आमचा रामभाऊ असाल, प्रकाश असाल, तर ऋतिक असेल, त्याचप्रमाणे आमचे विलासराव असेल, राजू मोरे असतील, आमचा कालब असेल आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, माझ्या महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते हो. आणि दरवर्षी इथे यावं लागतं आणि गेल्या 2-3 वर्षापासून एक अर्धवट राहिलेली संरक्षण भिंत, कारण ती पडत आलेली आहे. करूया आता. गेल्या वर्षी पैसे आपल्याला नव्हते मिळाले, परंतु यावेळेला मिळतील आणि ते देतो आम्ही, कारण ही राहिलेली आणि ती परत पडू नये आणि परत अडचण येऊ नये ह्यासाठी ती तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते करूया. म्हणजे असो, आता एका डोळ्यामध्ये हसू आहे आणि एका डोळ्यामध्ये हसू आहे. पदरातला निवडून आणलात आणि रमेश मोरेला आपण थोडा 1200-1300 मतांनी पराभूत व्हावं लागलं. आपल्याच मतदारसंघातून अजून एक 700 मतं जर मिळाली असतील तरी पण 101 मतांनी सीट आपली आली असती. म्हणजे दुःख ह्या गोष्टीचं होतंय. मुस्लिम समाज सगळा एकवटू शकतो, परंतु आमचा समाज एकवटू शकत नाही. ही शोकांतिका आहे. आम्हाला मोरगाला 7 मतं, 8 मतं, 9 मतं, 10 मतं मी आश्चर्यचकित राहिलो. त्यांना 500 मतं, 400 मतं, 550 मतं आणि आमच्या गावातली 150 विरोधकाला आणि 200 आम्हाला. वा रे वा. जर ती पण 150 कव्हर झाली असती, अशी जर 5-7 गावातली कव्हर झाली असती तरी 50-100 मतांनी सीट रमेश मोरेंची होऊ शकली असती. तुमच्या हक्काचा जिल्हा परिषद सदस्य झाला असता. आम्ही समजू शकतो. पण असो, जे आता झाले त्याला रडत बसण्यात काय अर्थ नाही आहे. आणि जे आपली एकच भिंत राहिलेली आणि मंदिराचे राहिलेला निधी हा तुम्हाला मिळाला नाही असं लोक सांगतायत. त्याची पण चौकशी करतो, किती मिळाला, किती आला आणि किती राहिला आहे. म्हणजे असो, मी बेनेश्वर महाराजांच्या प्रार्थना करतो शंभू महादेवाच्या की मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात सगळ्या चाकरमाने मंडळींना, इथल्या ग्रामस्थ मंडळींना, महिला भगिनींना सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य मिळावं आणि हा उत्सव गेले अनेक वर्ष मोठ्या भक्तिभावाने ही आपली मंडळी करतायत, त्यांना ताकद द्यावी अशी या शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्ण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.